आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. माझ्याकडून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची कामं सगळी आवरून घेतली, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे. तर म्हटलं चला इथून पुढे रुटीन आहे माझं गुरुवारचं, ते कसं असतं ते तुम्हाला दाखवते. तर दुपारची वेळ होती त्यामुळे म्हटलं चला थोडासा चहा करून प्यावं म्हणजे फ्रेश वाटेल. चहा वगैरे करून प्याली आणि त्यानंतर म्हटलं चला आता देवपूजा करायची आहे म्हणजेच लक्ष्मी व्रताची मांडणी करून घ्यायची आहे. समय वगैरे खूप खराब झालेल्या होत्या, त्या घासून घेतल्या स्वच्छ अशा आणि आता देवपूजा करायला आलेल्या आहे बाहेर. तर समय अगोदर लावून घेते. कोणतीही देवपूजा करता वेळी अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची. मी अगोदर ना समय लावून घेते. तर चला समय वगैरे लावल्या, आता ना कलश आहे तो पुजून घेते. तर कलश मध्ये हळदी कुंकू टाकलं, सुपारी, त्यानंतर नाणं आणि 5 झाडांची 5 ढाळे हे टाकले आणि त्यानंतर नारळ ठेवलेला आहे. कलशवरती नारळ ठेवला की लगेच लक्ष्मीला साडी घालून घेतली. किती सुंदर अशी लक्ष्मी दिसते. आता तुम्हाला पाटावरती ठेवल्यानंतर दाखवते. तर हा बघा कलश आपला तयार झालेला आहे. सर्वात पहिल्यांदा मी अगोदर गणपती स्थापना करणार आहे आणि त्यानंतर सगळे देव आहेत ते चौरंगावरती ठेवणार आहे. तर चला अगोदर ना मी गणपतीची पूजा करून घेते. हळदी कुंकू, दुर्वा, अक्षदा, त्यानंतर मूर्ती ठेवणार आहे. सुपारी आणि 1 रुपया ठेवायचा असतो, पण माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे त्यामुळे मी गणपतीची मूर्ती ठेवली आणि त्यानंतर आता कलशाची स्थापना केली. तर चला आता फळे वगैरे ठेवलेले आहेत. तुम्हाला एकदा पूजा दाखवते मी कशी मांडलेली आहे. तर ही सुंदर अशी मांडणी केलेली आहे लक्ष्मीची. तर इथं बघू शकता किती मस्त वाटतंय ना, छान वाटते पूजा करत असल्यानंतर. सगळी पूजा आहे ती लक्ष्मीची छान अशी मांडून झालेली आहे. आता मी पोथी वाचून घेते कारण मला जायचं होतं बाहेर, म्हणून म्हटलं चला आताच पोथी वाचून घेऊ आणि आरती सुद्धा मी आताच करून घेणार आहे. पोथी वगैरे वाचून घेतली आणि आता चला म्हटलं आरती सुद्धा करून घेऊ. तर एकटीनेच मी आरती करून घेतली कारण मुलं गेलेली शाळेला, त्यामुळे मी एकटीनेच केली. लक्ष्मीची आरती वगैरे केली आणि तयारी करून आता गेलेली आहे मठामध्ये. तर मठामध्ये थोडीशी ना पूजाची मांडणी करायची राहिलेली होती, ती करू लागायची होती म्हणून गेलेली होती. तर स्वामी आपल्याकडून काहीतरी थोडीशी सेवा करून घेतायत, ते चांगलं आहे म्हणून मी सेवा करायला थोडी गेली. तर तिथून आली, त्यानंतर स्वयंपाकघरातला केला आणि त्यानंतर म्हटलं चला आता लक्ष्मीला सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवते मी. आता नैवेद्य वगैरे काढून घेतलेला आहे. आता देवाला सगळ्या नैवेद्य दाखवून घेते. तर चला व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.